या ठिकाणी आज दिनांक 12/12/2024 रोजी माननीय तहसील कार्यालय तहसीलदार मंडणगड यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनाची प्रत आपल्या समोर आहे। निवेदनाचा विषय असा आहे की राष्ट्रीय महामार्ग जो आहे मंडणगड राजेवाडी ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्गाचे गेले 7 वर्ष काम चालू आहे आणि काम चालू असताना इथल्या प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा ओव्हरलोड गाड्या ज्या मायनिंगच्या आहेत त्या मायनिंगच्या ओव्हरलोड गाड्या रस्त्यावरून जात आहेत आणि हे धुळीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे आणि या धुळीच्या साम्राज्यामुळे इथल्या प्रशासनाला इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा सहन कराव्या लागतात। आज आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर धूळ येत असेल तर छोट्या मोठ्या गाड्याने त्याचा किती मोठा त्रास सहन करावा लागत असेल आणि म्हणूनच आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही 15 ऑगस्ट 2024ला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं या रस्त्यासंदर्भात आणि रस्त्यासंदर्भात उपोषण केलेलं असताना इथल्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरं देऊन मला तो सांत्वन करावं म्हणून सांत्वन करण्याचं काम केलं आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज पावसाचे 6 महिने जाऊन सुद्धा या रस्त्याकडे प्रशासन पाहत नाहीये। तो राष्ट्रीय महामार्गाचं ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते काम होत नाहीये। इथल्या प्रशासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं जेणेकरून हा रस्ता इथल्या नागरिकांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या व्यावसायिकांसाठी चांगल्या प्रकारचा होईल आणि चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल। म्हणून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की या रस्त्याला पाणी मारण्यात यावं। रस्त्याची जी कामं आहे हे काम वेळेत पूर्ण व्हावं आणि जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जो दणका द्यायचा आहे तो आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला नक्कीच देऊ। कारण मायनिंगचा जो विषय आहे जो 2 नंबरचा विषय आमचा मायनिंगचा आहे आणि तो मायनिंग हे दापोलीमध्ये चालू असताना आज जी रहदारीचा रस्ता जो मंडणगड वासियांचा आहे या रहदारीच्या रस्त्यावरून मायनिंगच्या मोठमोठ्या वाहनं चाललेली आहेत आणि या वाहनांमुळे छोट्या मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। दुचाकी असू द्या, त्रिचाकी असू द्या किंवा इतर वाहनं असू द्या, आज या मायनिंगच्या गाड्यांमुळे एवढा मोठा त्रास सहन करावा लागतोय की आज जर धुळीचं प्रमाण जे आहे हे धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। इथल्या व्यापाऱ्यांवरती मोठं संकट निर्भवलेलं आहे कारण या अशा वाहतुकीमुळे जी छोटी वाहनं आहेत त्या छोट्या वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। कारण आपण जी धूळ पाहताय ही धूळ एवढी मोठी आहे की इथे मास्क लावल्याशिवाय प्रवास करता येणार नाही। पण दुचाकी असेल तर दुचाकीवाल्याला एवढा मोठा त्रास सहन करावा लागतोय की त्याचा ऍक्सिडेंट होण्याची संभावना आहे कारण या वाहनं ओव्हरलोड झालेली आहेत आणि या ओव्हरलोड वाहनांमुळे जो कुठे पुरवठा जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत, रस्ते खचलेले आहेत आणि म्हणून प्रशासनाने तिथल्या शासकीय अधिकाऱ्याने जेणेकरून तहसीलदारांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून ह्या मायनिंगच्या ज्या चालणारी वाहनं आहेत ती तात्काळ बंद करावी असं आम्ही निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे आणि तहसीलदारांनी याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष घालून मायनिंग बंद करावी अन्यथा मंडणगड तालुका संघर्ष